नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्ता जे SSC बोर्ड एक्झामला ॲपियर होत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा अजून 1 महिन्यावर आहेत. त्यांना माझ्याकडनं आणि देवधर क्लासेसतर्फे परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. तुमच्यासाठी सुद्धा 22 जानेवारीपासून देवधर क्लासेसच्या सर्व शाखांवरती आमच्या टेस्ट सिरीज चालू होत आहेत. त्याचाही तुम्ही लाभ उठवा. कुठल्याही ब्रांचवर आमच्या फोन करून तुम्हाला त्याची सर्व माहिती मिळू शकते. सर्व फोन नंबर्स आमच्या त्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथं सापडतील. मित्रांनो, मी हा जो व्हिडिओ केलेला आहे त्याचा अजून एक विशिष्ट कारण असं आहे की तुमची 10वीची परीक्षा संपल्या न विसरता 30 मार्च शनिवार संध्याकाळी 5:30 वाजता आमच्या देवधर क्लासेसच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आम्ही एक ऑनलाईन वेबिनार करत आहोत. मी पुन्हा एकदा सांगतो, 30 मार्च शनिवार संध्याकाळी 5:30 वाजता देवधर क्लासेसच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आपण जरूर सगळे पालकांसह या. आणि त्या ऑनलाईन वेबिनारमध्ये तर तिथं मेडिकल फील्ड, इंजिनिअरिंग फील्ड किंवा त्या व्यतिरिक्त सायन्सशी रिलेटेड जेवढी फील्ड आहेत त्या करिअर गायडन्स ह्या विषयाला धरून, प्लस सायन्समध्ये तुम्हाला किती अभ्यास आहे, कुठल्या एंट्रन्स एक्झाम आहेत, त्या सर्व एंट्रन्स एक्झामची माहिती तुम्हाला त्या वेबिनारमध्ये मिळणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त आपण आपल्या क्लासमध्ये असं वेगळं काय करतो ज्याचा फायदा तुम्हाला मिळणार आहे. सो 30 मार्च ऑनलाईन वेबिनार संध्याकाळी 5:30 वाजता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 22 एप्रिलपासून देवधर क्लासेसची मुख्य शाखा म्हणजे लक्ष्मी रोड, त्याच्यानंतर सातारा रोड, सिंहगड रोड, पिंपरी चिंचवड आणि हडपसर इथं ह्या 5ही ब्रांचेसवरती आम्ही 22 एप्रिल ते 22 मे ह्या दरम्यान ब्रिज कोर्स घेणार आहोत. आणि आमची जी नवीन शाखा आम्ही ह्या वर्षीपासून सुरू करतोय 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी, सांगवी शाखेवरती 15 एप्रिल ते 10 जून असे विशेष 2 महिन्यांचा ब्रिज कोर्स आहे. लक्षात घ्या, तुमच्या 10वीत काही कन्सेप्ट जर अनप्रिपेअर्ड राहिले असतील किंवा ज्यांचे कन्सेप्ट क्लिअर नसेल, फक्त नुसता रट्टा मारला असेल, पण ज्या कन्सेप्टशिवाय तुम्हाला 11वी सायन्स आणि 12वी सायन्स हे अवघड जाऊ शकतं, अशा कन्सेप्टची पुनरावृत्ती होईल. त्याचं चांगल्या प्रकारे प्रिपरेशन करून घेतलं जाईल, प्रॅक्टिस करून घेतली जाईल आणि त्या कन्सेप्ट्स क्लिअर करून नॉर्मल सिलेबसला त्या कशा कनेक्ट होतात 11वीला, तुमचा 10वीचा सिलेबस 11वीला कनेक्ट करणं आणि आपल्याला ह्या गोष्टी जमू शकतात हा कॉन्फिडन्स तुमच्यात डेव्हलप करणं, हे त्या ब्रिज कोर्सचं मुख्य उद्दिष्ट आहे. ह्या कन्सेप्ट फक्त 11वी आणि 12वी सायन्सलाच उपयोगी आहेत अशा नाहीत. तर मित्र हो, लक्षात घ्या, तुम्ही जी कुठली एंट्रन्स एक्झाम, मग ती CET असो, JEE असो किंवा NEET असो मेडिकलला जाण्यासाठी, या कुठल्याही एंट्रन्स एक्झामला या कन्सेप्ट्स उपयोगी पडणार आहेत. सो मित्र हो, विसरू नका. नॉर्मली सगळ्या ब्रांचेसवर 22 एप्रिलपासून ब्रिज कोर्स सुरू होतो आहे आणि फक्त सांगवी शाखा, जी नवीन शाखा सुरू होत आहे, तिथं 15 एप्रिलपासून हा ब्रिज कोर्स सुरू होत आहे. ह्या 15 एप्रिलच्या आधीच्या शनिवार रविवारमध्ये प्रत्येक ब्रांचवरती आम्ही सेमिनार पण घेणार आहोत ऑफलाईन. त्याच्याबद्दलच्या तारखा आणि माहिती आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, ज्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सापडेल. devdharclasses.in वर आपण तिथं या आणि तिथं तुम्हाला सर्व वेबिनार्सची, सर्व सेमिनार्सची आणि या ब्रिज कोर्सच्या तारखांची डिटेल माहिती मिळेल. धन्यवाद.